राजे ग्रुप महाराष्ट्र राज्याकडे NCMC स्मार्ट कार्ड काढण्यासाठी काही एजन्सी एजंट शासकीय निर्धारित शुल्कापेक्षा जादा पैसे आकारत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींचा गंभीर दखल घेत राजे ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी नारायणगाव आगार प्रमुख वसंत अरगडे यांना लेखी निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या निवेदनाची दखल घेत आगार प्रमुखांनी संबंधित एजन्सींना शासकीय नियमांचं पालन करण्याच्या सूचना दिल्या। मात्र त्यानंतर आळेफाटा येथील एका एजन्सी विरोधात पुन्हा लेखी तक्रार प्राप्त झाली। संबंधित एजन्सीकडून शासकीय शुल्क 199 असताना तब्बल 300 रुपये आकारले जात असल्याचं निदर्शनास आलं। विशेष म्हणजे 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेकडून 300 शुल्क मागण्यात आल्यानं त्या स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नारायणगाव येथे आल्या होत्या। हा प्रकार समोर आल्यानंतर राजे ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी व तक्रारदारांनी संपूर्ण घटनेचं व्हिडिओ चित्रीकरण केलं। त्यानंतर प्रथमच आळेफाटा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली। त्यानंतर नारायणगाव आगार प्रमुख वसंत अरगडे यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रार सादर करण्यात आली। तक्रारीची गंभीर दखल घेत आगार प्रमुख वसंत अरगडे यांनी संबंधित एजन्सीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू केली। तसेच यापुढे कोणतीही एजन्सी किंवा एजंट शासकीय शुल्कापेक्षा जादा रक्कम आकारताना आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट आश्वासन त्यांनी दिलं। राजे ग्रुप महाराष्ट्र राज्याने नागरिकांना आवाहन केलं आहे की NCMC स्मार्ट कार्डसाठी केवळ शासनानं निश्चित केलेलं शुल्कच भरावं। कोणत्याही एजन्सीकडून जादा पैसे मागितल्यास त्याची त्वरित तक्रार संबंधित आगार प्रशासन, पोलीस प्रशासन किंवा राजे ग्रुप महाराष्ट्र राज्याकडे करावी। या प्रसंगी राजे ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जुबेर शेख, उपाध्यक्ष प्रसाद हिंगे, सचिव विजय घेगडे, वारुळवाडी सरपंच पदाच्या उमेदवार भाग्यश्री ताजने, नागेश्वरी केदारी आदी मान्यवर उपस्थित होते। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, नारायणगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।